मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. होर्मुझ सामुद्रधुनीतून आणखी पेट्रोलियम गॅस आणता येणार. भारताच्या 2 जहाजांना इराणकडून प्रवासाची परवानगी. पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील सिलेंडरचा साठा संपला. मनोरुग्णांना नाश्ता आणि जेवण देणं अशक्य. मानसिक स्थिती बिघडण्याचा धोका. हिंजवडी आयटी पार्कला गॅस तुटवड्याचा फटका. अनेक कंपन्यांमधील उपहारगृह बंद. घरून डबा आणण्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना. आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती. चंद्रपुरात ऐन लग्नसराईमध्ये कॅटरिंग व्यवसायावर संक्रांत. व्यावसायिक गॅस तुटवड्यानं उपासमारीची वेळ. विधानसभेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक सादर. सक्तीच्या धर्मांतराला बसणार चाप. तर विधेयकामागे राज्य सरकारची भूमिका काय? जितेंद्र आव्हाडांचा सवाल. विमान प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसणार. इंडिगो विमान कंपनीकडून इंधन शुल्क लागू. आजपासून होणार अंमलबजावणी. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपुरातील भद्रावतीमध्ये 2 कोल गॅसिफिकेशन प्रकल्पांचं भूमिपूजन. गडकरी आणि फडणवीसांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्प मंजूर. मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विधानसभेत घोषणा. येत्या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वाढ होणार. 5वी ते 7वीच्या शिष्यवृत्तीमध्ये 250 रुपयांची तर 8वी ते 10वीच्या शिष्यवृत्तीत 400 रुपयांची वाढ. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठांची विधान परिषदेमध्ये घोषणा. कल्याणमध्ये वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक. पत्री पुलाजवळ घडली घटना. दगडफेक करणाऱ्या तरुणाला आरपीएफ कडून अटक. सोनोग्राफी मशीननं घरातच गर्भलिंग निदान. 3री मुलगी नको म्हणून लगेच गर्भपात. संभाजीनगरच्या नारेगावमधील धक्कादायक प्रकार. नाशिक पुणे रोडवर एसटी महामंडळाच्या बसला आग. बसमधील 16 प्रवासी सुखरूप. नाशिकच्या शिंदे टोलनाका परिसरातील घटना. पुणे अहिल्यानगर महामार्गावर बसला भीषण आग. रांजणगाव गणपती येथील घटना. चालकाच्या प्रसंगावधानानं सर्व प्रवासी सुखरूप.